हा असं खेळायचं बघा असं. या चंदनवन रिसॉर्टमध्ये तुम्हाला असं वॉटर बोट ॲक्टिव्हिटीज पण मिळेल. हॅलो गाईज, तर आज आपण आलेलो आहोत चंदनवन, बेनवाड गाव, तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव येथे असलेला एक छोटासा रिसॉर्ट आहे, वॉटर रिसॉर्ट. तिथं आज आपण आलेलो आहोत. तर चला तुम्हाला दाखवतो मी आज काय काय आहे ते. इथून अशी एंट्री आहे बघा. इथून हे तिकीट काउंटर आहे. पर पर्सन 150 रुपये आहे आणि लहान मुलांसाठी 100 रुपये फीज आहे ते एंट्री फी. बघू शकता असं सर्व खेळण्यासाठी आहे. लहान मुलं खूप एन्जॉय करू शकतील असं आहे. हा झोकासुद्धा आहे इथे, लहान मुलं झोका करू शकतात. एक छोटीशी ट्रेन आहे. हा जास्त मोठा रिसॉर्ट नाही आहे, त्याच्यामुळे एंट्री फी पण ओके आहे, 150 रुपये. चला तर बघूया आत कसं काय काय आहे ते. छान आहे असं. इथून आत जायचं आहे. चला आपण आता बघूया वरती वॉटर पार्क कसा आहे. 2 स्विमिंग पूल आहेत. चला या रिसॉर्टमध्ये फिरण्यासाठी आपल्याला 3 रस्ते आहेत. एक तर जो आपण आता वापरत आहोत तो लाकडी ब्रिज, आणि दुसरा आहे एक टॉय ट्रेन, आणि तिसरा आहे तो खालतून गार्डनमधून आपण सरळ चालत जाऊ शकतो. तर चला आपण आता सध्या हा लाकडी ब्रिजवरनं तुम्हाला घेऊन जात आहे. त्यानंतरला मी तुम्हाला टॉय ट्रेनची सफरसुद्धा करावणार आहे. तर चला आपण या सध्या लाकडी ब्रिजचा वापर करून पुढे जाऊया आणि पाहूया काय काय आहे ते. अशी एंट्री घेऊन आपण वरती जाऊ शकतो. असं मस्त फिरण्यासारखं आहे. सर्व हे बांबूने बनवलेलं आहे, लाकडापासून वगैरे. असं पूर्ण जंगल टाईप आहे. मस्त बागा आहेत, पेरूची झाडं वगैरे, नारळाची झाडं. छान असा नजारा आहे. बघू शकता आजूबाजूला अशी सर्व झाडं आहेत. आणि आपण याच्यामधून जायचं आहे. बघू शकतो सर्व असं. हुक्केरी तालुक्याजवळच एक बेनवाड गाव आहे. बेनवाड गावमध्येच हा एक वसलेला हा रिसॉर्ट आहे. छान आहे असं बघा. तिथे जाऊन आरामात बसू शकतो. आपण आता रिसॉर्टच्या जवळ वॉटर पार्क जो वॉटर रिसॉर्ट आहे तिथं आपण पोहोचलो आहोत ऑलमोस्ट. छान असा बनवलेला आहे इथे, बघू शकता. लहान मुलं खूप एन्जॉय करतील असं आहे हा रिसॉर्ट. आपण आता तिथून आलो आहोत चालत. तिथं एक सायकलिंग आहे, सायकलिंग करू शकतो. चेंजिंग रूम वगैरे पण आहेत आत. इथे हा स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करू शकतो आपण.
चला तर आता पुन्हा आपण स्टार्टिंग पॉईंटला जाऊया आणि तिथून आपण टॉय ट्रेननी पुन्हा इथं आत येऊया. चला तर आपण या ट्रेनमधून आता पुढे जाणार आहोत. ही ट्रेन आपल्याला आता जे स्विमिंग पूल आहे त्या स्विमिंग पूलपर्यंत हा ट्रेन आपल्याला घेऊन जाईल. तर चला आपण बसूया आणि जाऊया बघूया. तर बघू शकता अशा प्रकारे आता आमची ही ट्रॅक्टरची ट्रेन चाललेली आहे. बघू शकता ही अशी आमची ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये बसून आता जायचं आहे आपल्याला आत एंट्रीमध्ये. बघू शकता ही ट्रेनची सफर आपली ट्रेनची सफर चालू झालेली आहे आपली. छान अशी आता ट्रेनमधून बसून आपण चाललेलो आहोत. ट्रेनमध्ये बसून आपल्याला ही मस्त बघा वॉटरफॉल वगैरे छोटे छोटेसे वाव छान आहे छान. 150 रुपये जे आपण देतो ते वर्थ आहे असं आपण बोलू शकतो. 150 रुपये छोटासा पार्क आहे पण 150 रुपये ठेवलेले आहे त्यांनी, पण ते वर्थ आहे. बघू शकता खेळण्यासाठी पण भरपूर आहे. जी टॉय ट्रेन आहे पूर्ण रिसॉर्ट फिरवते. पाहू शकता हा जो इथे स्विमिंग पूल आहे तो स्विमिंग पूल आलेला आहे. अच्छा राईट साईडला इथं लेफ्ट साईडला स्विमिंग पूल आहे आणि ही टॉय ट्रेन आपल्याला फिरवते पूर्ण. पोरं बघा कशी मस्त एन्जॉय करतात आहे. त्याला चंदनवन असं नाव दिलेलं आहे या रिसॉर्टला. या रिसॉर्टला चंदनवन नाव दिलेलं आहे कारण की इथे चंदनाची झाडं आहेत, त्याच्यामुळे या रिसॉर्टला चंदनवन असं नाव दिलेलं आहे. भरपूर लोक येतात पिकनिक वगैरे करण्यासाठी, घरातून जेवण वगैरे घेऊन इथं जेवणसुद्धा मिळतं. बघू शकता मस्त असा रिसॉर्ट आहे. आत खेळण्यासाठी भरपूर आहे. फुल डे एन्जॉय करू शकता तुम्ही इथे. जसं की तुम्ही बघू शकता इथे बाजूला एक वॉटर बोट्स आहेत. बोट रायडिंग करू शकतो आपण. एक तलाव सारखं बनवलेलं आहे ज्यामध्ये बोट्स आपण राईड करू शकतो. तर टॉय ट्रेनची पूर्ण चला आता आपल्याला टॉय ट्रेन इथं सोडलेलं आहे. आता याच्या पुढे आपल्याला चालत जायचं आहे. या चंदनवन रिसॉर्टमध्ये तुम्हाला असं वॉटर बोट ॲक्टिव्हिटीज पण मिळेल. इथं पर पर्सन 20 रुपये आहे आणि एक राऊंड मारून आणतील 20 रुपयेमध्ये. हा जो पूर्ण एक एरिया आहे त्यामध्ये एक्स्ट्रा तिकीट घ्यावं लागेल 20 रुपयाचं. त्याच्यामध्ये तुम्हाला ही बोट्स मिळतील. त्या बोट्स राईड करू शकता. मोठे बोट्स आहेत, छोटे बोट्स आहेत. पॅन्डल मारून तुम्ही असं एन्जॉय करू शकता. बघू शकता पूर्ण शेत आहे. शेतामध्ये पेरूची सीताफळं बघा, हा सीताफळ वगैरे लागलेला आहे. सीताफळाचं शेत आहे. पेरू बघा, हे पेरूसुद्धा लागलेले आहेत. या पूर्ण असं मस्तपैकी बाग आहे. बागेमध्येच असं त्यांनी रिसॉर्ट बनवलेलं आहे छान असं एकदम झाडातून आपल्याला जायचं आहे. या शेतामधूनच बागेमधूनच
आपल्याला टॉय ट्रेनने तिथं सोडलेलं आहे. त्याच्या पुढचा हा आपला प्रवास. पोरांसाठी घसरगुंडी आहे, घसरगुंडी वगैरे खेळू शकता तिथे. बघू शकता असे टॉय ठेवलेले आहेत. आपण आता हा झुलता ब्रिज बघूया. या ब्रिजवरून आहे बघा, असं एकदम हा लाकडाचा बनवलेला आहे. असं झुलत झुलत, वाव छान आहे, छान एक्सपिरियन्स आहे. वाव बघू शकता हा झुला कसा, हा ब्रिज कसा झुलतोय. छान असा अशा रशी पकडत पकडत जायचं आहे. छान आहे. खूप सारे असे छान ऍक्टिव्हिटी आहेत, ऍक्टिव्हिटी करू शकतो आपण. लहान मुलांसोबत मोठे पण इथे एन्जॉय करू शकतात बघा. चला आपण आता बैलगाडी बघायला जाऊया. असं वरती अच्छा छान अशी बैलगाडी आहे. बघू शकतो छान अशी बैलगाडी आहे. छान बनवलं, मोठा असा एकदम परिसर आहे यांचा. आता आपण जाऊया स्विमिंग पूलच्या दिशेने. पाहू शकता आपल्या बाजूला स्विमिंग पूल आहे. तर बघू शकता हा इथं स्विमिंग पूल आहे. छान आहे. छोटंसं दुकान सुद्धा आहे, काय घेण्याचं आहे घेऊ शकता. पोरांना खेळण्यासाठी छान आहे. वरती
तर याच पूलमध्ये आम्ही 2 पाच केलेले आहेत. त्या बाजूला जो दिसतो तिकडे कमी खोल आहे आणि या बाजूला जो इथं थांबलेला आहे इथे खोल जास्त आहे. इथे असे 2 हा एक आणि हा एक असा स्विमिंग पूल आहे. सध्या हा बंद आहे आणि इथे लहान पोरांसाठी वगैरे आहे आणि हा मोठ्या माणसांसाठी हा स्विमिंग पूल आहे. इथं रेस्ट करण्यासाठी तुम्हाला असे चेअर पण आहेत. इथे असा हा रेन डॅन्ससुद्धा आहे, तो सध्या बंद आहे. इथे सुद्धा असं बघू शकता आणि बाजूला तिथे सुद्धा रेन डॅन्स आहे. बघू शकता इथं रेन डॅन्स आहे. बघू शकता हा रेन डॅन्स सुद्धा आहे इथे. पोरं मोठे सर्व भरपूर एन्जॉय करू शकतात इथे. पोरांसाठी ॲक्टिव्हिटी होऊ शकता. ही एक सायकलची ॲक्टिव्हिटी आहे. असं सायकलमध्ये गोल फिरू शकतो आपण. छान सायकलमध्ये असं गोल फिरू शकतो. त्याच्यानंतर पहा इथे फोटो काढत आहेत. बघू शकता छान असे इथं मूर्त्या बनवण्यात आलेल्या आहेत. बघू शकता हे गावाचा बाजार करायला जाणारे माणसं, हे फुलं विकणारी माणसं, हे आता असे मस्तपैकी इथं आपण फिरत फिरत असे बघू शकतो. बघा फुलं विकत घेताना. इथे जातं दळताना बनवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरला हा गारुड्याचा खेळ खेळत आहेत. त्याची ही कलाकृती आहे छान अशी. त्यानंतरला हा आदिमानव इथं दाखवण्यात आलेला आहे. आदिमानव बघू शकता. हा आदिमानव दगडापासून आग काढताना. शेतकरी पावसाची वाट बघत आहे हे दाखवलेलं आहे इथे. हे काय आहे माहीत नाही. इथे एक स्त्री पण बसलेली आहे. इथे गाईचं दूध काढताना असे स्टॅच्यू बनवण्यात आलेले आहेत. छान छान असे स्टॅच्यू आहेत इथे. आपण बघत जाऊया आता स्टॅच्यू. पाहू शकता असे छान छान असे स्टॅच्यू बनवलेले आहेत. गाय वासरू. भजन मंडळी भजन करताना. इथे एक बाई आहे आणि त्याच्या बाजूला शेळी आहे. ती हे बैलगाड्यांचं काहीतरी आहे, काय आहे माहीत नाही, पण छान आहे जे काही आहे ते. चला. आणि इथे स्विमिंग पूल आहे. असंच मस्त फिरत जायचं आहे. छान असं एक चांगले ॲडव्हेंचर निसर्गाच्या सानिध्यामध्ये असं फिरत आपण जाऊ शकतो. फिरत फोटोशूटसाठी प्री वेडिंगसाठी खूप मस्त असा हा लोकेशन आहे. बघू शकता फोटोशूट करण्यासाठी किंवा प्री वेडिंगसाठी इथे मस्तपैकी येऊ शकता. इथे उभा राहून फोटो वगैरे काढू शकतो आपण. प्री वेडिंगसाठी जे असतात प्लेसेस भारी आहे. निसर्गरम्य छान असं बघू शकता. इथे ह्याच्यातून
लहान पोरं खेळत आहेत. लहान पोरांसाठी खेळण्यासाठी आहे. हा लहान पोरांसाठी आहे ना. लहान पोरांसाठी खेळण्यासाठी आहे. सगळं हे लाकडामध्येच बनवलेलं आहे. बांबूपासून वरती आपण बघूया. वरती पण बघा मस्त फोटोशूटसाठी तर एक नंबर जागा आहे ही. फोटोशूट व्हिडिओ शूट करण्यासाठी. वाव पाहू शकतो छान असं इथून खालती बघू शकता झुला खेळतात आहे. चला आपण आता खालती जाऊया. खालती जाऊन बघूया. पूर्ण हा लाकडाचाच ब्रिज आहे. पूर्ण लाकडाचा ब्रिज आहे. इथून आता आपल्याला खालती जायचं आहे. इकडे इथून खालती जायचं आहे. इथे हे लहान पोरांना खेळण्यासाठी आहे. आणि इथे बघा इथे आमची फॅमिली झोका खेळते आहे. इकडे बघा सगळे हाय हाय करा सगळे हाय. हा असं खेळायचं बघा असं. ये रेस्टा उलट फिरतोय. हे काय याच्यातून ऊसाचा रस काढायचा. याच्यातून ऊस टाकायचं. याच्यातून असं ऊस टाकायचं. ऊस मग ऊसाचा रस निघतं. हे गाडी फिरवल्यावर ऊसाचा रस निघतं. छान असं लाकडापासून सगळं बनवलेलं आहे. बघा ना झाडाचं खोड आहे सगळं बसण्यासाठी वगैरे. ही सायकलवर बसलेली आहे श्रेष्ठा. हाय कर श्रेष्ठा. हाय हाय. बटरफ्लाय घोडा आहे. पॅन्डा आहे. इथे वरती बसायला आहे. इथे पण मस्तपैकी खेळायला आहे. इथे फोटो काढतील आता. बोट जहाज आहे. झोपाळा वगैरे लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी सुद्धा बसण्यासाठी मोठा झोका आहे. इथे सुद्धा छोटे छोटे झोके आहेत. इथे बसायला शेड केलेला आहे. शेडसारख्या ह्याच्यामध्ये तुम्ही बसू शकता. इथे सुद्धा झोका आहे. या झोक्यावरती सुद्धा हे मॅन्युअल आहे सगळं. आपण म्हणजे हाताने फिरवायचं. सगळं हाताने फिरवलं की ते फिरतं. मशीन नाही आहे. हातानेच फिरवायचं आहे. मस्त आहे. टॉयलेट सुद्धा आहे. तिथे वॉशरूम वगैरे आहेत. खलबत्ता आहे. याला पण असं यांनी मस्त अट्रॅक्टिव्ह बनवलेलं आहे जेणेकरून हे फिरू शकतो. बघा आता असं बघा फिरतं कसं खलबत्ता. छान छान. बघा इथे एक बोट आहे. त्या बोटीमध्ये खेळतात आणि ही एक नाईस. ही पण मॅन्युअलच आहे. मशीन नाही आहे. हाताने त्याला ढकलायचं आहे. हाताने ढकलून हा झोका होतो. आहे ना हाताने झोका करायचा हा झोका.
बघू शकता आता ही एक आता टॉय ट्रेन जी आली ती लोकांना घेऊन आलेली आहे आणि परत ती लोकांना तिथंच घेऊन जाईल. तिथे रेस्टॉरंट आहे, इथे आपल्यासाठी खायला वगैरे मिळतं, भजी वगैरे, स्नॅक्स, जेवण वगैरे सर्व काही इथं भेटतं. इथं बसण्याची अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. चला तर अशा प्रकारे आता आमची इकडची ट्रिप संपलेली आहे. तर इथं तुम्ही बघू शकता या चंदनवनाचं तिकिटाची जी फेअर आहे ते मी इथं टाकलेलं आहे, तुम्ही स्टॉप करून बघू शकता. तर मित्रांनो, आज आपण चंदनवन, गाव बेनवाड, तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव इथे असलेल्या या रिसॉर्ट चंदनवन रिसॉर्टला आपण व्हिजिट केली होती. तर सगळ्यांना, माझ्या फॅमिलीला विचारतो कसं वाटलं तुम्हाला? खूप मस्त. तर तुम्ही सुद्धा या चंदनवन या छोट्याशा एक मस्तपैकी रिसॉर्टसाठी आणि एन्जॉय करा. तर पुन्हा भेटू आपण अशाच एका दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर चला बाय.